हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे न गव्हापासून पिठापासून न मैद्यापासून आपण आज छानसा स्नॅक्स बनवणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया। मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा मिरी पावडर हे आपण पॅन मध्ये टाकून घेऊया। 1 कप मी रवा घेतलेला आहे। रवाही त्यात टाकून घेऊया पॅन मध्ये आणि यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचे आहे। आपल्याला हे सगळं ढवळत पाणी घालून घेऊया। अशा प्रकारे 2 कप पाणी घालत आहे आणि सतत ढवळत आपल्याला हा डो तयार करायचा आहे। लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे। आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, एक चमचा मी मीठ घातलेले आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याचा छानसा डो तयार करून घेऊया। हे बॅटर आपले घट्ट होईपर्यंत आपल्याला, मुलांना खूप आवडतो। संध्याकाळच्या चहाच्या वेळेला हा स्नॅक्स मिळाला तर मुलं खूप खुश होतात। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवणार आहे। सतत ढवळत आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डो तयार करून घेतोय। घट्ट होऊ लागलेले आहे, पॅन सोडू लागलेले आहे। तर आता आपल्याला हे सतत ढवळत आपल्याला हा स्नॅक्स तयार करायचा आहे। तर अशा प्रकारे आता यात घालूया 1 चमचा तेल आणि डो आपण चांगला घट्ट करून घेत आहोत। आपला डो तयार झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया, गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे। आता याला चांगलं थंड होऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड झालेले आहे। आता मी हे 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। आता त्यांना आपण छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून घेऊया। यातच आपल्याला ग्रेट करायचे आहे। की बटाट्याचे लम्स राहिले नाही पाहिजे, म्हणून आपल्याला छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करायचे आहे। अशा प्रकारे आपण ग्रेट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण बटाटा ग्रेट करून घेतलेला आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला बटाटा मिक्स करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला चांगला मळून घ्यायचे आहे।
आपला बटाटा रव्यामध्ये चांगला मिक्स होईल अशा प्रकारे आपण मळून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डो तयार करून घेतलेला आहे। आता आपण पुढची तयारी करत आहोत। बघा तर फ्रेंड्स, आता आपण एवढा एक गोळा घेऊया। गोळ्याला थोडेसे तेल लावूया, पोळपाटाला आणि बेलण्यालाही तेल लावून घेतलेले आहे। आता आपण याला लाटूया। हलक्या हाताने लाटायचं आहे। अशा प्रकारे लाटून घेऊया आणि सुरीने आपण याला कापून घेऊया। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेऊ शकतो। अशा प्रकारे मी कापून घेत आहे। अशाच प्रकारे सर्व कापून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापू शकता। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझे लाटून झालेले आहे। आता तळण्यासाठी घेत आहोत। मी कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये तेल ठेवलेले आहे तापण्यासाठी। तर चला तर आता आपण तळून घेऊया। अशा प्रकारे एक एक घेऊन आपल्याला तळायची आहे। आता याला एक बाजू शेकते तोपर्यंत याला हलवायचे नाही किंवा चमचा पण लावायचा नाही। ते तरंगू लागले की पलटूया। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तरंगू लागलेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे तरंगू लागलेला आहे। तर आता आपण त्याला उलटावूया आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तळून झालेला आहे। अशा प्रकारचा स्नॅक्स आपण तयार केलेला आहे। बघू शकता। आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे काढून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। बघू शकता आपण खूप क्रंची आणि क्रिस्पी झालेला आहे। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे। गोल्डन ब्राऊनमध्ये पण बनवलेला आहे आणि बिस्किट कलरमध्ये पण मी फ्राय केलेला आहे। अशा प्रकारचा हा स्नॅक्स मी बनवलेला आहे। मुलं खूप खुश होतील। सर्वांना आवडणारा हा स्नॅक्स बनलेला आहे। तुम्ही बघू शकता आपण खूप कुरकुरीत आणि सॉफ्ट असा झालेला आहे। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे हा स्नॅक्स बनवलेला तुम्हाला खूप आवडेल। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।